श्री स्वामी समर्थ. उद्या अक्षय तृतीया. घरात चुकूनही आणू नका या दोन गोष्टी, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कशा आहात तुम्ही सर्व? तुमच्या घरातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि सुख समृद्धी नांदो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी तुमची लाडकी ताई आज तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही तर एक अत्यंत महत्त्वाची आणि भयंकर चेतावणी घेऊन आले आहे. येणारी अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे हे आपण सर्वजण जाणतोच. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते, म्हणजेच ती कधीच संपत नाही. पण सावधान व्हा, शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या या दिवशी विसरूनही घरात आणायच्या नसतात. जर तुम्ही एक छोट्या चुकीमुळे किंवा अज्ञानतेमुळे त्या विशिष्ट गोष्टी वस्तू घरात आणल्या तर मात्र साक्षात महालक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरू शकते आणि घरात भयंकर दारिद्र्य येऊ शकतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 महाप्रभावी उपायांबद्दल सांगणार आहे, जे उपाय केल्यावर अवघ्या 24 तासाच्या आत तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची इडापिडा लागलेली नजरबाधा आणि गरिबीचे डोंगर कायमचे संपून जाईल. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा शत्रूसुद्धा तुमच्या समोर घुटणे टेकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय लक्षपूर्वक पहा, कारण लक्षात ठेवा, अर्धवट ज्ञान हे विषासारखे घातक असते. एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण वर्षाचा भाग्यावर पाणी फेरू शकते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या कुटुंबात म्हणजेच या चॅनलवर नवीन असाल तर अशा शास्त्रोक्त आणि जीवनाचे कल्याण करणाऱ्या माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि आपल्या जवळच्या 10 लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचं एक शेअर एखाद्याचं नशीब बदलू शकतं. आणि हो, आपली उपस्थिती आणि श्रद्धा दर्शवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ज्यांची श्रद्धा खरी असते त्यांचे मार्गदेव स्वतः मोकळे करतो. मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपण नवीन वस्तू घेतो, सोनं खरेदी करतो आणि आनंदाने हा सण साजरा करतो. आपल्या सर्वांची अशी धारणा असते की आज जे काही घरी आणू ते आपल्या भाग्यात वृद्धी करेल. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये अशा 2 विशिष्ट वस्तूंचा उल्लेख आहे ज्या या पवित्र दिवशी चुकूनही घरात पाऊल ठेवता कामा नये. अनेकांना सवय असते आणि आजकाल तर ऑनलाईन सेल्सचा जमाना आहे की स्वस्त मिळतंय किंवा डिस्काउंट आहे, म्हणून आपण विचार न करता वस्तू खरेदी करतो आणि घरात आणतो. पण सावधान, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर या 2 गोष्टी तुमच्या उंबरठ्याच्या आत आल्या तर महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुमच्या घरात अलक्ष्मीचा म्हणजेच दारिद्र्याचा प्रवेश होतो. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतो, मग पैसा का टिकत नाही, का घरात सतत आजारपण येतं? याचं उत्तर तुमच्या त्या एका चुकीच्या खरेदीमुळे असू शकतं. ही चूक तुमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षय करू शकते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या इतक्या घातक ठरू शकतात? त्या 2 गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगदी मध्यभागी सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही ती चूक टाळू शकाल. पण त्याआधी आपण पाहूया ते 5 चमत्कारिक आणि अत्यंत प्रभावशाली उपाय जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. हे उपाय साधे वाटतील, पण त्यांची ताकद इतकी प्रचंड आहे की येत्या 24 तासात तुमच्या घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूची बाधा मुळात सगळं उपटून फेकली जाईल. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या उपायाकडे.
चला तर मग मित्रांनो, आता वळूया त्या 5 अत्यंत प्रभावशाली उपायांकडे जे तुमचे नशीब पलटण्याची ताकद ठेवतात. हे उपाय साधे वाटत असले तरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांना सिद्धी प्राप्त होते. पहिला उपाय तो म्हणजे मिठाचा आणि पाण्याचा दिव्य तोडगा. जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुमच्या घराला कुणाची तरी वाईट नजर लागली आहे, घरातील माणसं सतत आजारी पडत आहे किंवा तुमची चांगली चाललेली कामं शेवटच्या क्षणी विनाकारण थांबत आहे, तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूट सामुद्रिक मीठ म्हणजे जाड मीठ टाका आणि त्याने स्नान करा. त्यामुळे तुमच्या शरीराची नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर थोड्या पाण्यात मीठ मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर त्याचा सडा टाका किंवा पुसून घ्या. लक्षात ठेवा, मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम सर्वात मोठं माध्यम आहे. 24 तासाच्या आत तुम्हाला घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल. दुसरा उपाय सांगते, ऐका. कलश आणि नाण्यांचा महाउपाय. स्थिर लक्ष्मीसाठी. अनेकांच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. पाण्यासारखा खर्च होतो. अशा वेळी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 1 तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरा. त्यामध्ये 1 चांदीचे नाणे टाका. जर चांदीचे नाणे नसेल तर साधे 1 किंवा 5 रुपयाचे नाणे टाकले तरी चालते. कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा आणि त्यावर नारळ ठेवून त्याची विधिवत पूजा करा. या कलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे कलशातील पाणी संपूर्ण घरात ओम लक्ष्मी नमः म्हणत शिंपडा. हे अभिमंत्रित पाणी तुमच्या घरातून गरिबी आणि दारिद्र्याला कायमचे बाहेर काढेल आणि लक्ष्मीचा वास स्थिर करेल. उपाय तिसरा, शत्रुबाधा आणि नजर दोष निवारण्यासाठी. आजच्या काळात गुप्त शत्रूंचा त्रास खूप वाढलेला आहे. जर तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक असतील तर हा उपाय करा. अक्षय तृतीयेच्या रात्री 5 लवंग, अखंड लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे घ्या. त्या एका कापुराच्या वडीसोबत जाळा. जेव्हा त्या लवंग पूर्णपणे जळतील तेव्हा त्याची राख थंड झाल्यावर घराबाहेर मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला टाकून द्या. या उपायाने शत्रूची वाईट दृष्टी तुमच्या घरापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि त्यांचे सर्व वार निष्फळ ठरतील. उपाय चौथा, पिंपळाच्या पानाचा सिद्ध चमत्कारिक उपाय. तिजोरीसाठी सांगते, ऐका. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेला पिंपळाचे 1 ताजे पान, न तुटलेले पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर सेंदूर आणि गाईच्या तुपाने श्री लिहा. हे पान लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय तुमची तिजोरी कधीच रिकामी होऊ देणार नाही. दर महिन्याला हे पान बदलून जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. यामुळे पैशाची आवक अक्षय राहील. 5वा उपाय, अखंड दिवा आणि संकल्प इच्छापूर्तीसाठी. सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे अखंड दिवा. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी गाईच्या शुद्ध तुपाचा 1 दिवा लावा जो किमान त्या पूर्ण रात्रीसाठी अखंड तेलवत राहील. दिव्यासमोर बसून शांत चित्ताने ओम लक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची जी काही अडकलेली इच्छा असेल, मग ती घराची असो, नोकरीची असो किंवा मुलांच्या करिअरची असो, ती मनापासून देवाकडे मागा. अक्षय तृतीयेला केलेला हा संकल्प आणि मागितलेली इच्छा कधीच रिकामी जात नाही. तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे 5ही उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकतील. पण
आता वेळ आली आहे त्या 2 भयंकर गोष्टींची माहिती घेण्याची, ज्या तुमच्या घरात कधीच नसायला हव्या. आता वेळ आली आहे त्या मुख्य चेतावणीची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ही माहिती नीट ऐका आणि मनावर कोरून ठेवा. अक्षय तृतीया म्हणजे शुभाचा दिवस, पण शास्त्रानुसार या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू आणि लोखंडी तीक्ष्ण हत्यारे जसे की कात्री, चाकू किंवा सुरी खरेदी करून घरात आणू नका. यामागचे कारण काय? प्लॅस्टिक हे पूर्णपणे कृत्रिम आहे आणि ज्योतिषशास्त्रात ह्याला राहूचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही या पवित्र दिवशी राहूची संबंधित वस्तू घरात आणल्या तर तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला नाश होतो. तसेच लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू या कलह आणि वादाचे प्रतीक आहे. अक्षय तृतीयेला अशा वस्तू आणल्याने घरात विनाकारण भांडणे सुरू होतात, घरातील शांतता भंगते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुम्हाला शनी आणि राहूच्या कोपाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे तुमच्या कष्टाचा पैसा आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत खर्च होऊ शकतो. त्यामुळे कितीही मोठा सेल असो किंवा कितीही गरज असो, या 2 गोष्टी टाळायच्याच. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की हे फक्त सांगण्यापुरते आहे का? तर नाही. तुम्हाला एक छोटी पण डोळे उघडणारी सत्यकथा सांगते, ऐका. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही गोष्ट आहे. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला त्यांनी नवीन घर घेतलं होतं. घरात खूप आनंद होता. गृहिणीने उत्साहाच्या भरात नव्या घरासाठी सर्व नवीन हवं म्हणून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारातून प्लास्टिकच्या डब्यांचे मोठे सेट आणि किचनसाठी महागड्या सुरीच्या म्हणजेच चाकूच्या सेट खरेदी केले. त्यांना वाटलं की या मुहूर्तावर घेतलेली ही संसाराची खरेदी आहे. पण आश्चर्य बघा, त्या दिवसापासून त्यांच्या घरात कटकटी सुरू झाल्या. पती पत्नींमध्ये क्षुल्लक कारणांवरून मोठे वाद होऊ लागले. मुलांचे अभ्यासातले लक्ष उडाले. मुख्य म्हणजे ज्या पतीला नोकरीत प्रमोशन मिळणार होते त्याची बढती अचानक रखडली आणि उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला. जेव्हा त्यांनी एका जाणकार गुरुजींना घराची परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं की अक्षय तृतीयेला काय खरेदी केलं होतं. तेव्हा त्या महिलेने प्लॅस्टिक आणि तीक्ष्ण वस्तूंची खरेदीबद्दल सांगितलं. तेव्हा गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही या मुहूर्तावर लक्ष्मीऐवजी राहूला आणि वादाला आमंत्रण दिलाय. त्यानंतर त्यांनी त्या वस्तू घराबाहेर काढल्या. हित मार्गाने दान धर्म केला. तेव्हा कुठे त्यांच्या घरातील परिस्थिती सुधारली. म्हणूनच मी तुम्हाला कळकळीने सांगते, ही चूक तुम्ही करू नका. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी जे सांगितलं आहे त्यामागे खूप मोठं शास्त्र असतं. तर भक्तांनो, ही होती अक्षय तृतीयेची ती गुप्त माहिती जी तुम्हाला कोणीच सांगितली नाही. जे उपाय सांगितले आहेत ते पूर्ण श्रद्धेने करा. बघा, 24 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडतो ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्की विचारा. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या धोक्याची कल्पना येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मी, महालक्ष्मी तुमचं कल्याण करो, तुमची सर्व दुःख दूर करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.